ही आम्ही असे एक दिवस असे गप्पा मारता मारता आम्ही बसलो होतो आणि बसता बसता बोलता मला विषय अरे भजनाची बारी ठेवूया भजनाची बारी. तर मी एक सूचित केलं त्यांना की अरे भजनाच्या बाऱ्या ठेवण्यापेक्षा ही एकच दिवसाचा प्रोग्राम असतो. एक आपण 8-10 दिवस लोकांना सप्ताह रूपाने भजन स्पर्धा आपण चालू करूया की किती भजनं येतील आपल्याकडे, किती आपल्याकडे आपुलकी आणि क्या लोकांना एक व्यासपीठ उभा करून दिला जाईल त्या भजनाच्या ह्याच्या रूपाने. तर असं करताना 94 साली आम्ही या ठिकाणी भजन स्पर्धा चालू केली. 94 साली ज्यावेळी भजनं चालू केली त्यावेळेस आपल्याकडे 55 ते 60 भजनं आली होती त्या स्पर्धेमध्ये. 55-60 भजनं आलेली असताना काही भजनं त्याच्यात आणि 3 भजनं त्याच्यात आम्ही निवडक काढतो. त्याच्यामध्ये 3 भजनं निवडक काढणं 1, 2, 3 नंबर, उत्कृष्ट पखवाज वादककार, उत्कृष्ट चक्की वादककार, उत्कृष्ट गायक असे या भजनाचे नियम आहेत. त्यासाठी परीक्षक लागतात. त्यामध्ये आपल्याला एक सावंत गुरुजी म्हणून आमच्याकडे नामवंत संगीत विशारद म्हणून सावंत गुरुजी आहेत. तर ते आजपर्यंत 22 वर्ष झाली आणि अशी स्पर्धा म्हणाल तर आपल्याला अजून काय भजनी कलाकार येणार आहेत इथे स्पर्धेत मुलाखत देण्याकरता तर ते सांगतीलच काय आम्ही मिळवलं ते. तर मी माझ्याप्रमाणे सांगतो 22 वर्ष आम्ही न थांबता कुठे आणि ह्या स्पर्धेसाठी आम्हाला जे आज मार्गदर्शन केलं हे कैलासवासी काशीराम बुवा परब या लोकांनी आम्हाला या ठिकाणी स्पर्धेचं मार्गदर्शन केलं. आत्ता ते 3 वर्ष आमच्याकडे 3 वर्ष आपल्यामध्ये नाही आहेत ते काय. तर ते अशी ही स्पर्धा चालली आणि न थांबता चांगलं आहे. यावर्षी ही स्पर्धा आहे. लांबीचे गावापासून येतात आपल्याकडे स्पर्धक. कोकणातून वेंगुर्ल्याचं पाठपुरावाचा एक बुवा गेला, बेलापूर साईडचे मंडळी येतात, पनवेलपासून येतात आणि अशी ही स्पर्धा चालू राहून ही भजन स्पर्धा आमची उत्तीर्ण आम्ही करत असतो सतत. इथे भजन स्पर्धा होतात. जवळजवळ 10-15 वर्ष मी इथे परीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यानिमित्ताने या मंडळाशी माझा संबंध आला. दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक कासरे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुकाराम महाराजांनी म्हटलंय बघा, जे का रंजले गाजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. हे सर्व गुण तुकाराम महाराज जे काय म्हटलंय हे सर्व त्यांना लागू होतं. कारण त्यांच्या नसा एकच म्हणलंय की देशसेवा, लोकसेवा हा त्यांचा एक गुणधर्म आहे त्यांच्यामधला. एखादा माणूस कुठल्या तरी कामामध्ये अडकलाय, प्रशासकीय असू दे, शासकीय असू दे, ती तक्रार किंवा ती अडचण कासरे सरांकडे घेऊन आला माणूस तर त्याला समजावून त्याच्यातला मार्ग सांगणार, जातीने लक्ष घालून त्याला त्या संकटातून मुक्त करणार अशी त्यांची ख्याती आहे. आमच्या पूर्वीच्या बुवांनी जे मोठे बुवा होऊन गेले त्यांनी जो आम्हाला वारसा दिलेला आहे भजन मंडळात भजनाचा, तो आम्ही सातत्याने या ठिकाणी चालवत आलेलो आहोत. आणि हीच मेख विजय क्रीडा मंडळाने ओळखून होतकरू बुवांना आणि कलावंतांना, भजन कलावंतांना किंवा दशावतारी असो किंवा झाकडी नृत्यवाले असो, ह्या प्रत्येकाला आपल्या कलेला वाव दिलेला आहे विजय क्रीडा मंडळाने. आज ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा दत्तक योजना म्हणा किंवा आणखीन अशा बरेचशा सामाजिक कार्यामध्ये हे मंडळ फार कार्यरत आहे, पुढे आहे. आणि भांडूपमधल्या सर्वांसाठी हे अतिशय मदत करणारं, वेळोवेळी धावून येणारं असं मंडळ. असं म्हटलं जातं की एखादं मंडळ जेव्हा भक्कम असतं तेव्हा त्याच्या मागे कोणतरी असतं किंवा त्याच्या मोरक्या जो असतो किंवा कॅप्टन जो असतो तो खरा भक्कम असावा लागतो. आणि खरंच या मंडळाचे कासले साहेब हे त्यांच्यामुळे हे मंडळ म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी या मंडळासाठी वाहून घेतलं. 20 वर्षामध्ये हे विजय क्रीडा मंडळ आणि त्यांचे सर्वेश्वर संतोष कासले साहेब यांनी जी भजनाच्या परंपरेनुसार अखंडित सेवा चालवलेली आहे. 1994 पासून ही भजन स्पर्धा ते आयोजित करत आहेत आणि त्यामुळे आपल्या भांडूपमधील नामांकित छोटे मोठे कलाकार या स्पर्धेतून उदयास येतात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, तर ह्या शिबिरात हे सगळं राबवत असताना भजनाची जो एक उपक्रम आहे तो गेली 22 वर्ष मी इथे ह्या विजय क्रीडा मंडळात पाहतो. तर ते चांगल्या प्रकारे कासले साहेब चांगल्या प्रकारे तो उपक्रम राबवत असतात. 8-9 वर्ष भजन स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि शेवटी 2008 साली माझा इथे प्रथम क्रमांक आला या ठिकाणी. आणि तिथून माझी एक पायरी घेऊन मी आपल्यावरती अनेक स्पर्धेमध्ये आपलं कर्तृत्व आपलं सिद्ध केलेलं आहे. काल पण झालेल्या महापौर ठाणे महापौर चषकामध्ये सुद्धा माझा 2रा क्रमांक आलेला आहे. अनेक भजन स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक 2य क्रमांक आलेला आहे. पण सुरुवात ज्या ठिकाणी झाली माझी ते विजय क्रीडा मंडळ त्यांना आम्ही विसरू शकत नाही. संतोष कासले यांनी
सुंदरपैकी एक भजन स्पर्धा आयोजित करून हा कार्यक्रम त्यांनी सुंदररित्या आतापर्यंत राबवून सगळ्या लोकांना, सगळ्या बुवांना संधी दिली. त्याचप्रमाणे सुंदर व्यक्तिमत्व आणि आमचे संतोष कासले म्हणजे निस्वार्थी असे एक व्यक्तिमत्व आहे. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक यामध्ये भांडूपमध्येच नव्हे तर मुंबईवर त्यांची जी प्रसिद्धी आहे त्याचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे संपूर्ण. आणि भजनी क्षेत्राला एवढं त्यांनी प्रोत्साहन दिलं आम्हा लोकांना की इथं स्पर्धा भरायच्या आणि नवीन नवीन आमच्यासारख्या लोकांना पुढे काढण्याचा प्रयत्न त्यांनी भरपूर प्रमाणात केलेला आहे. या संस्थेच्या वतीने बरेचसे उपक्रम आणि बऱ्याचशा सुविधा, मोफत सुविधा या ठिकाणी श्री संतोष कासले यांच्या सहकार्याने भांडूपकरांना मिळालेले आहेत. तसेच भांडूप ही भजनाची पंढरी मानली जाते आणि ह्या पंढरीमध्ये भजन कायमस्वरूपी टिकावं याच्यामागे त्यांचा हातभार आहे. संतोष कासले साहेब हे या मंडळाचे अध्यक्ष पदाची धुरा खरोखरच त्यांनी खूप चांगली सांभाळून कलाकारांना एक व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलेलं आहे की भजन स्पर्धेमधून इतर शैक्षणिक गरजू विद्यार्थी मुलांना संगणक शिक्षण म्हणजे अशा माध्यमातून त्यांनी आपलं कार्य खूप सुंदर आणि चांगलं केलेलं आहे. संतोष कासले हे सातत्याने इथे अहोरात्र मेहनत घेतात. दहीहंडी म्हणा, भजन स्पर्धा म्हणा, दुसरे आणि अनेक कार्यक्रम ते राबवत असतात. इथे आम्ही प्रत्यक्ष बघत असतो. आम्ही एवढेच शुभेच्छा देतो की विजय क्रीडा मंडळ भरपूर काय अजून काय कलावंतांना जेवढं काय देता येईल तेवढं देवत